निर्णय आहे आणि त्यातला पहिला प्लॅन हा आपल्या भद्रावतीमध्ये या ठिकाणी होतो आहे। आज त्याचं भूमिपूजन झालं आहे। त्याचा पहिला टप्पा ते 2 वर्षात या ठिकाणी करणार आहेत। त्यामुळे या 2 प्रकल्पांमुळे जवळपास 30,000 कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे। 10,000 लोकांना रोजगार मिळणार आहे आणि विशेषतः देशाच्या एनर्जी सिक्युरिटीमध्ये या ठिकाणी एक मोठं कॉन्ट्रीब्युशन विदर्भ या माध्यमातून करणार आहे। युद्धामुळे कुठेतरी संकट जाणवत आहे। गॅस सिलेंडरच्या लोकांनी रांगा लावल्या, काय सांगाल? असं आहे की काही पक्ष आणि विशेषतः काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती तयार करून त्यांनी रांगा लावाव्या असा प्रयत्न करतोय। केंद्र सरकारने, गॅस कंपन्यांनी, सचिवांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, घरगुती गॅसचं कुठेही संकट नाही। जेवढे महिन्याला आपल्याला लागतात तेवढी डिलिव्हरी आपण दिलेली आहे। त्यामुळे कोणीही या ठिकाणी चिंता करण्याचं कारण नाही आहे, विनाकारण रांगा लावण्याचं कारण नाही आहे। ऑनलाईन बुकिंग होतं आहे, लोकांना वेळेत गॅस मिळण्याकरता पूर्ण गॅस आपल्याकडे उपलब्ध आहे। पण आपल्या देशात पॅनिक तयार करायचं ही जी काही काँग्रेसची बुद्धी आहे, ही बुद्धी देशाला विघातक आहे।